हिवाळ्यामध्ये आवडीनं खाल्ली जाणारी सगळ्यात पालेभाज्यापैकी आवडीची भाजी आहे ती म्हणजे मेथीची भाजी. आता ही निवडायची कशी? आता पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. आता ही बांधून घेतलेली मेथीची भाजी जी आहे ती सोडून घेतली जुडी. आता बऱ्याच जणी काय करतात, मेथीची भाजी जशी सोडायच्या अगोदर त्याची पाठीमागची देठ कट करून घेतात आणि मग काय होतं बऱ्याच वेळेला नीट करताना, आता माती जर असेल तर तुम्ही कट करून घेतलं तरी चालेल, पण कट करण्याऐवजी तुम्ही त्याला डायरेक्ट निवडली ना, हे बघा, जास्त माती असेल तर तुम्ही धुवून घेऊ शकता पाठीमागचं देठ, पण कट करून तशीच न वापरता अशा पद्धतीने इथं मेथीची भाजी निवडायची आहे. आता ही बेसिक गोष्ट आहे, पण बऱ्याच जणींना मेथीची भाजी निवडायची कशी हे सुद्धा माहिती नसतं. पाठीमागचे जे देठं घेतलेत ना मेथीच्या भाजीचे, ते थोडेसे खराब असतात, त्याला थोडेसे पांढरेपणा लागलेले असतात, ते काढून घ्यायचे. बघा, जास्त कवळी भाजी असेल तर देठ जास्त घ्यायचे, जास्त कवळी नसेल, निबर असेल तर फक्त पानं घ्या. तर इथं मी सगळी मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीनं मेथीची भाजी निवडायची आहे. आता बरेच जण म्हणत असतील मेथीची भाजी निवडायची कशी, हे सुद्धा दाखवायची काहीच गरज नव्हती, पण बऱ्याच नवशिक्या मुली आहेत त्यांच्यासाठी मी खास हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. सगळी मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे. हिला आता स्वच्छ धुवून घेणार आहे. जर तुम्हाला मेथीची भाजी पटकन करायची असेल तर स्वच्छ धुवून घ्याच, पण थोडा जरा वेळ असेल, अर्धा तास असेल मेथीची भाजी करण्यासाठी, तर अगोदर स्वच्छ धुवून ठेवली ना मेथीची भाजी खूप छान अशी फुलली जाते. त्यामुळे काय करायचं, ज्यावेळेस तुमच्याकडे वेळ असेल ना, मेथीची भाजी अगोदर स्वच्छ धुवून घेतली करायच्या अगोदर उठल्या उठल्या, तर ती भाजी खूप छान फुलली जाते. तर माझ्याकडे काही वेळ नव्हता, त्यामुळे मी पटकन स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली. भरपूर अशी माती निघते. जर तुम्हाला ही भाजी चिरायची नसेल तर तशीच वापरली तरी चालेल, पण मी इथं थोडीशी चिरून घेणार आहे. जास्त बारीक पण मेथीची भाजी चिरायची नाही, कारण जास्त जर बारीक तुम्ही मेथीची भाजी चिरली ना तर ती जास्त कडसर होते, म्हणजे कडू लागते. त्यामुळं शक्यतो मेथीची भाजी जास्त बारीक चिरून घ्यायची नाही. आता ही धुवून घेतलेली मेथीची भाजी चिरून घेते. धुतल्यानंतरच मेथीची भाजी चिरायची आहे, चिरल्यानंतर धुवायची नाही. आपले जे काही जीवनसत्व असतात ते निघून जातात. त्यामुळे काय करायचं, अगोदर धुवून घ्यायची आणि नंतर चिरायची. हवे तेवढी चिरायची आहे, जास्त बारीक चिरू नका. मी सल्ला देते तुम्हाला. शक्यतो तशीच केली तरी सुद्धा चालते, पण बऱ्याच जणांना ती भाजी ना एकमेकाला चिटकली जाते आणि मग खाताना ना जास्त मोठी, म्हणजे दाताखाली जास्त येते. त्यामुळे थोडंसं चिरून घ्यायचं, जास्त बारीक पण चिरायचं नाहीये. इकडे गॅसवरती कढई ठेवली, लगेच त्यामध्ये थोडंसं घातलं तेल, लगेच त्यामध्ये जिरे मोहरी घातली. तेल गरम झाल्यानंतर इकडे बारीक चिरून घेतलेला लसूण घातला. तर इथं आपण मस्त अशी एकदम कवळी लुसलुशीत इथं मेथीची भाजी निवडायची कशी दाखवली. आता ती बनवायची कशी आणि कोणत्या पद्धतीनं, त्यामध्ये कोणती डाळ वापरली पाहिजे हे सुद्धा सगळं व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. कढीपत्ता घातला, लसूण अगदी बारीक चिरून घालायचं, म्हणजे आपल्या मेथीच्या भाजीला ना इतकी छान अशी टेस्ट येते. जर तुमची भाजी कडू होते असं जर वाटतंय ना तुम्हाला, तर एकदम बारीक जी भाजी चिरताना तशी न चिरता तुम्ही थोडीशी मोठी मोठी चिरा, म्हणजे भाजी कडसर लागणार नाही. ही सुद्धा खूप महत्त्वाची टीप आहे. इथं मी स्वच्छ धुवून अशी मटकीची डाळ वापरली. डाळी तुम्ही मुगाची वापरा, मटकीची वापरा किंवा तुरीची वापरा. मसुरीची सुद्धा डाळ वापरली तरी सुद्धा चालेल. तर इथं मी मटकीची डाळ वापरली. मटकीची डाळ वापरून इथं आपण सगळ्यांच्या घरामध्ये आवडीने खाल्ली जाणारी मेथीची भाजी ती बनवतोय. पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. तर इथं आपण भाजी स्वच्छ धुवून घेतली. इथं फोडणी सुद्धा आपली तयार झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर घातली फोडणीमध्ये आणि आता यामध्ये घालते चिरून घेतलेली मेथीची भाजी. हे बघा, मस्त अशी मेथीची भाजी इथं आपण या फोडणीमध्ये मिक्स करून घेतली. थोडीशी मी यामध्ये हळद घातलेली आहे, कारण मी पालेभाज्यांना थोडीशी हळद घालते. त्यामुळे काय होतं, पालेभाज्यांचा कलरही छान येतो आणि भाजीसुद्धा खाताना खूप भारी लागते. आता बऱ्याच जणांच्या तक्रारी आहेत की आमची मेथीची भाजी कडू होते. का कडू होते मी तुम्हाला कारण सांगितलेलं आहे. जास्त बारीक मेथीची भाजी चिरायला घेऊ नका, किंवा तुम्हाला चिरायचं नसेल, निवडतानाच तुम्ही त्याचे एका भागाचे 2 देठं केले तरी चालतील, हाताने तोडली तरी सुद्धा चालते भाजी. फक्त जास्त बारीक जर तुम्ही चिरून घेतली ना मेथीची भाजी, तर ती नक्कीच कडू होणार आहे, कडसर लागते. त्यामुळे काय करायचं, जास्त बारीक चिरायची नाही मेथीची भाजी. तर इथे बघा, फोडणीमध्ये सगळा मेथी घातलेला आहे. हे बघा, सगळी मेथीची भाजी फोडणीमध्ये घातली. आता फोडणीमध्ये घातली तेव्हा बघा अर्धी कढई भरलेली होती, आणि आता फोडणीमध्ये गेली की गेली लगेच किती छोटी झाली बघा. कवळी जर असेल तर खूप थोडी होते. तर बघू शकता इथं थोडंसं मीठ घातलं. आता यामध्ये वरून थोडंसं पाणी घालणार नाहीये मी, काहीच नाहीये. या भाजीचंच पाणी जे आहे ते रिलीज होणार आहे. त्यामुळे इथं घालायचं मीठ. मीठ घातल्यानंतर सगळीकडनं भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची. बघा,
या पद्धतीने एकदा जर तुम्ही भाजी बनवलीत ना मटकीची डाळ वापरून खूप भन्नाट लागते. माझ्या तर घरामध्ये आठवड्यातून 2 ते 3 वेळा अशा पद्धतीची भाजी बनवली जाते. डब्यासाठी सुद्धा अगदी फटाफट अशी तयार होते. खरं तर डब्यासाठी सकाळच्या घाई-गडबडीत आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये मेथीची भाजी मार्केटमध्ये खूप चांगली आलेली असते. त्यामुळं तुम्ही कशा पद्धतीने मेथीची भाजी बनवताय ते मला कमेंट करून सांगा. आता यावरती मी झाकून ठेवून दिलेलं आहे. झाकण ठेवल्यामुळं काय होतं, भाजी शिजण्याला मदत होते. फास्ट जर तुम्हाला फटाफट अशा पालेभाज्या शिजवायच्या असतील ना, तर झाकण ठेवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आता बऱ्याच जणांचे प्रश्न असतात, की आपण पालेभाज्या झाकून ठेवल्या, की त्याचा कलर थोडासा चेंज होतो. पण काहीच हरकत नाही. झाकण ठेवल्यामुळं जर भाजी पटकन शिजत असेल, तर नक्कीच तुम्ही सकाळच्या घाई-गडबडीत झाकण ठेवून भाजी शिजवू शकता. एकदा हलवून घेतली, आता दुसऱ्यांदा सुद्धा बघा झाकण ठेवून दिलेलं आहे आणि यामधलं सगळं पाणी आता ऑब्झर्व्ह केलेलं आहे भाजीने. हे बघा, अगदी थोडंसं पाणी आहे. मध्ये-मध्ये झाकण काढून हलवत राहायचंय बरं का. झाकण ठेवलं म्हणजे तसं झाकण ठेवून नाही. झाकण काढून हलवत राहायचं आहे. हे बघा, मस्त अशी भाजी शिजलेली आहे. तरी पण तुम्हाला जर वाटत असेल, भाजीचं जेवढं पाणी रिलीज झालंय त्यामध्ये भाजी नाही शिजली, तर त्यामध्ये थोडासा पाण्याचा शिपका मारायचा. नंतर त्यावरती झाकण ठेवायचं. आणखीन थोडी वेळ भाजी शिजवून घ्यायची. म्हणजे मस्त अशी गाळ भाजी शिजली ना, खायला खूप भारी लागते आणि ती दातामध्ये सुद्धा जास्त अडकत नाही. बऱ्याच जणांना अडचणी असतात, की आमच्या दातामध्ये भाजी अडकते. त्यामुळे काय होतं, शिजवतानाच थोडीशी मऊसर शिजवली ना, भाजी अजिबात दातामध्ये अडकत नाहीये. तर इथं आपली भन्नाट अशी मस्त मेथीची भाजी शिजलेली आहे. आत्ताच बघितलं आपण हात लावून. आता यामध्ये मी घालणार आहे थोडंसं तिखट. आता यामध्ये मी थोडंसं लाल तिखट घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये तिखट वापरायचं आहे. थोडंसं काळा मसालासुद्धा यामध्ये घातलेला आहे. शक्यतो मी या पालेभाज्यांसाठी ना लाल तिखटच वापरते. काळा मसाला शक्यतो पालेभाज्यांमध्ये मी घालत नाही. पालेभाज्या करत असताना शक्यतो लाल तिखट वापरा. मी सजेशन करते. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही तिखट वापरू शकता. आणि हो, पालेभाज्या बनवताना मसाले मात्र अजिबात घालायचे नाहीत. कुठलाच मसाला घालायचा नाही. कारण पालेभाज्या ह्या नॅचरलच चविष्ट असतात. त्यामुळं त्याला कुठल्याही वेगळ्या मसाल्याची गरज पडत नाहीत. आता अशा पद्धतीनं जर तुम्ही एकदा मेथी बनवलीत ना, तुमच्या घरामध्ये जे मेथी खाणार नाहीत ना, नाक मुरडणारे, ते सुद्धा मेथी मागून खाणार. आता माझ्याच घरामधलं मी उदाहरण सांगते. माझ्या मुलाला अजिबात मेथीची भाजी आवडत नाही. पण मी ह्या पद्धतीने जर मेथीची भाजी बनवलीत ना, तर माझ्या मुलाला प्रचंड मेथीची भाजी आवडते आणि तो आवडीनं खातो सुद्धा. या अगोदर तो मेथीची भाजी अजिबात खात नव्हता, पण त्याला अशा पद्धतीने बनवलेली मेथीची भाजी प्रचंड आवडते. या पद्धतीने जर बनवली कडू सुद्धा होणार नाही. या पद्धतीने एकदा बघा मेथीची भाजी करून. तुमचे लहानातले लहान मुलं सुद्धा आवडीनं खाणार आहेत. फक्त मुलांसाठी करताय तर तिखट थोडंसं कमी घाला आणि जास्तच लहान मुलांसाठी करताय तर तिखट अजिबात घालायचं नाही आहे. तर इथं भन्नाट अशी आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे, बघू शकता. चपाती घेतली. आता खायची कशी ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. चपाती घेतली, चपातीवरती सगळा मेथीची भाजी घेतली. भाज्या खाताना शक्यतो अशाच खायच्या. मेथीची भाजी घेतली. आता चला लगेच घास मोडून आपण मेथीची भाजी खायला सुरुवात करायची आहे. चपातीवरती जर भाजी आपण घेतली ना, तर जे खालचं जे मॉइश्चर राहिलेलं, थोडंसं पाणी राहिलेलं असतं भाजीमध्ये, ते या चपातीला लागली ना, चपाती थोडीशी ओलसर होते ना, ती खायला खूप प्रचंड भारी लागते. तर हे बघा, मस्त अशी इथं आपली मेथीची भाजी गरमागरम तयार झालेली आहे आणि आता मी लगेच मेथीची भाजी आणि चपाती खायला सुरुवात करणार आहे. तर मंडळी, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायचं आहे तुम्ही. व्हिडिओला लाईक आणि हाईप सुद्धा नक्की करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.